तीच होती. तू जुळली करणार पैशाची. तू हळू बोल. होय की. हे घे पैसे, तुझं थोबाड काळा करायचं ना. अगं मी तयारच आहे. बघ बॅग पण भरून ठेवली आणि इकडे हलकी हातात. सुधारायचं नाही का? थँक्यू. तू निघत ना. होय की. अरे काय खूळ लागले वय तुला? अरे टाका घातलास तू ना. तुझ्यासाठी काय पण बघ. अरे बाबा असं चोरीचा पैसा म्हणजे पाप असतंय रे. अरे तू सावकार किती मोठा चोर आहे माहितीये का तुला? अरे त्याची कर्म त्याच्या बरोबर. पण तू का चोरी केलीस? काय ग? अगं पावसाळा बी आलाय आणि डास बी चावतात. हे बघ, कशाला दार उघडालीस? चोरासाठी. हे? चोर वय चोर आला बी आणि चोरी करून गेला बी. म्हणजे जा आणि झोप. निघ निघ. गोदाका चोर चोर चोर. वहिनी ओ वहिनी, गोदाका चोर. गोदाका या लवकर. काय झालं? गोदाका चोर आला होता. गोदाका पैसे घेऊन पळाला आपलं. वय वहिनी, राणा भाऊजी सारखंच होतं. तोंडाला कापड गुंडाळलं होतं. मी आडवाय गेलो पण मला धक्का देऊन पळालं. गोदाका. काय बोलतेस तू? राणाजी होते? वय म्हणजे राणा भाऊजींसारखं होतं. ते नीट दिसलं नाही पण राणा भाऊजीच असणार. माझा राणा आयुष्यात कवा बी चोरी करणार नाही. अहो नाही गोदाका, राणा भाऊजींसारखं होतं आणि घरात एवढं पैसा आहे हे फक्त त्यासनीच माहित होतं बघा. गोदाका पैसे कुठे ठेवलेत? डब्यात ठेवल्यात. जरा आणता का? होय आणते. राणा भाऊजी असं काय करतील असं मला वाटलं नव्हतं बाई. अगं पण मग तू अडवलं का नाहीस? अगं मी अडवलं का चंदे, पण त्याचा काय बी उपयोग झाला नाही बघ. अरे देवा, म्हणजे राणा सारखीच लई ताकद असणार असेल चोर. वय वय चंदे, अगं जीवच घेईन म्हणाला. नाही नाही, राणादा नसेल. राणादा सारखा दुसरा कोणतर असेल दिसणार ग. चंदे पण ते असं का करतील? बघ वहिनी, घ्या बघा. आहेत का वहिनी? वहिनी बोला ना. 5च आहेत. 10 लाख गायब आहेत. देवा देवा देवा. वय चंद्या बघ, म्हणजे राणा भाऊचीच असणार. त्यासनीच माहित होतं की 10 लाख आहेत म्हणून आपल्या घरात. माझ्या नवऱ्याची कमाई गेली का चंदे? अंजली अगं नंबर प्लॅन होता सक्सेस झाला की. अजून वेळ आहे म्हणजे तू जाऊन झोप. कळलं तुला?
हा अंजलीबाई. हॅलो, काय केलं तुम्ही? चोरी केलीत? तुम्हाला कसं कळलं? म्हणजे तुम्हाला मान्य आहे तर? अहो मी नाहीच म्हणतो, पण काय झालं ते. पास झालं. मला कुठलीही कारण ऐकून नाही घ्यायची आहेत तुमची. अहो नाही नाही, माझं एकदा ऐकून तर घ्या, मी काय म्हणतोय ते. मला काही नाही बोलायचंय तुमच्याशी. अहो ऐका तर. अहो मी काय हॅलो हॅलो. वहिनी, अहो काय झालं? वहिनी, राणाजींनी चोरी केल्याचं मान्य केलंय. काय? वहिनी, भाऊजी असं करतील असं वाटलं नव्हतं हो. वरून त्यांनी मला सुरभी धावला. वहिनी, काय व्हायलंय आपल्या घरात? वहिनी, पण यातला एक शब्द बी बाहेर बोलू नका गावात, नाहीतर राव भाऊजींची किती थू थू होईल आणि आपल्या घराची बी इज्जत जाईल हो सगळी. वहिनी, तुम्ही नका सांगू यातलं काही बाहेर. काळजी घ्या. का केलं तुम्ही असं राणाजी? मला लाज वाटतेय तुमची. काय झालं? अरे काय झालं काय? चोरी करायला लाज वाटली नाही वय? राणावे सगळा लुबाडलेला माल आहे. आपण आपल्याला गरज आहे तेवढा ठेवूया आणि बाकी सगळ्या लोकांची तो वाटून टाकूया की. आता त्या अख्खाची माहिती मिळवलं लय गरजेचं आहे बघ. अजिबात नाही. किंवा असला चोरीचा पैसा मला अजिबात वापरायचा नाही. बातमी बघितली काय? धर्माचा भाऊ रणविजय गायकवाड याचं नवीन रूप. आपल्या रानादाची बातमी आल्या. एक नंबर छापल्या बातमी. भारी आहे बातमी. तू का हसतोयस? त्या खासण्यासारखं काय एवढं? काय झालं असायला? सर ते बातमी. हा हा, मग बातमी बघ. एका गुन्हेगाराचं एवढं कौतुक? अरे काय लाज शरम आहे की नाही? पगार पोलीस खात्याचा खाता आणि कौतुक ते रानाचं एका गुन्हेगाराचं. मूर्ख, इडियट. ही न्यूज ज्यांनी कोणी पण दिली ना, त्या पत्रकाला शोधून काढायचा आणि माझ्यासमोर हजर करायचा. हो साहेब. अरे वा, राज्याला चोरी, सकाळी देव देव. काय सगळी पाप फिरून घ्यायला लागल्यास का काय देवपूजा करून? त्या घरातलं सुनाचं सोंग आणायला करावं लागतंय आम्हाला काम. तरीच म्हणलं आमची बहीण भजन कीर्तनाला कशी लागली. तू आणि कशाला आलाय सकाळ सकाळी डोकं खायला? जायत ना. मी तुला ऑफर दिली 10 लाखाची आणि तू देतो पण म्हणलेलीस. ते विसरलीस का काय? हळू बोल आधी. काय म्हणालास? काल काय माझ्या भूताने 10 लाख दिलं? 10 लाख नाही, 5 लाख दिलं. सकाळ सकाळी काय खाऊन आलायस काय? 10 लाख दिल्यात तुला मी. अगं ते 10 लाख म्हणजेच 5 लाख. असं कसं? आता हे बघ,
आपण चोरीचा माल निम्म्या किमतीत विकतो का नाही? विकतो का नाही? त्याचं काय? आता तू चोरी करून 10 लाख रुपये दिलीस म्हणजे त्याची किंमत त्या चोरीच्या पैशाची किंमत झाली किती? निम्मी. हे तू काय डोक्यावर पडलायस का रे? असा कसला हिशोब लावतोस तू? तो आपला हिशोब आहे. तुला 5 लाख द्यायला लागतात अजून. हा, आता 5 लाख तू देणार ते पण चोरून दे म्हणजे 10 लाख तुला द्यायला लागतात. त्याची जुळणी कर. हा, कळलं का? नंतर मी कायमचा जातो. हे बघ, तू बऱ्या बोलाने इथनं जाणारच की नाही? जा बघू. नाही, मी आता जातो तर एक लक्षात ठेव, तुला न्यायला परत येतो. हे बघ, मला रानाची खुली ऑफर आहे. मी अक्का कोण आहे त्याला सांगितलं की तो लगेच 10 लाख रुपये मला देत. येतो मी. आणि ते नव येताना स्ट्रेचर आणू का ॲम्ब्युलन्स आणू? नाही, काय होणार, रानाला तू अक्कायसे काढल्यावर ते तुझी हाडं मोडून ठेवणार आहे. हा? विचार कर आणि 10 लाख तयार कर. माधुरी, माधुरी, काय काय बहिणी? कुठल्या तोंडाने सॉरी बोलू कळत नाहीये, पण बोलते. सॉरी. अहो जाऊ द्या बहिणी, गेलं तर गेलं. नाही, मी पै पै जोडून तुमचे 10 लाख परत कर. बहिणी जाऊ द्या हो. आणि तसं बी राणा भाऊजींनी जरी चोरी केली असली तरी ते आपल्या घरातलेच आहेत की, आणि या इस्टेटीत त्यांचा बी वाटा आहेच की. नाही माधुरी, त्या वाट्यावरचा हक्क त्यांनी केव्हाच सोडला. आणि राणाजींनी चोरी केली हे चूकच केली. अहो बहिणी, इसराव आता ते. आणि तसं बी आपण किती बी मनाला वाईट वाटून घेतलं तरी गेलेलं पैसे परत येणार आहे काय? बस ह्यांच्या मेहनतीचा पैसा चोरीला गेला ह्याचं वाईट वाटलं हो. सगळी मेहनत वायाला गेली. नाही, वाया नाही जाणार. मी खरंच तुमचे 10 लाख परत करेन. तुम्ही कसं? मी स्वतः मयात काम करून तुमचे 10 लाख परत करेन. आणि आता सगळा कारभारही घरचा तूच घे. मला नकोय काही. अहो अहो हे काय बोलताय बहिणी? बरोबर बोलते. माझ्या नवऱ्याची चूक मलाच सुधारायला, बायको म्हणून कर्तव्य आहे ते माझं. तू काही काळजी करू नको. मी दिवस रात्र राबेन, पण तुमचे 10 लाख नक्की परत.